बातमी दिल्लीची आहे। दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होतीये। बैठकीकरता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेली ही पहिलीच दिल्लीत बैठक आहे। या बैठकीनंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची डिनर डिप्लोमसी सुद्धा होईल। स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? दिल्लीत आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। एकतर विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेली पहिलीच इंडिया आघाडीची ही बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये। इतकंच नाही तर डिनर डिप्लोमसी सुद्धा आहे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी। लागवी निश्चितच दिल्लीतल्या बैठकांवरती महाराष्ट्राचं विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे। उद्धव ठाकरे यांचा आज दिल्ली दौऱ्यातला दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी सुद्धा त्यांनी संसदीय त्यांचे जे काही खासदार आहेत त्या खासदारांची बैठक घेतली होती, त्यांना मार्गदर्शन केलं। यानंतर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होतीये। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी इंडिया आघाडीची ही पहिली बैठक दिल्लीमध्ये होते। यापूर्वी जी बैठक झाली होती ती व्हीसी द्वारे झाली होती, मात्र आता प्रमुख जे पक्षाचे नेते आहेत इंडिया आघाडीचे ते सर्व राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज जमणार आहे। संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, मात्र या दरम्यान डिनर डिप्लोमसी होणार आहे। देशामध्ये काही विधानसभा निवडणुका आहेत तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या पार्श्वभूमीवरती ही बैठक फार महत्त्वाची मानली जाते आणि एकूणच देशामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। दरम्यान ऑपरेशन महादेव असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, यावरती सुद्धा रणनीती ठरवण्यात येणार आहे आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती एकूणच निवडणूक आयोगावरती जे आरोप विरोधकांनी केलेले आहेत आणि संसदीय अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी सुद्धा अनेक आरोप केलेले आहेत। मतांची चोरी असेल, मतदानाचा डेटा असेल, मतदारांचा डेटा असेल, अशा तिन्ही गोष्टींचा जो काही एकूण उल्लेख करत काही पुरावे सादर केले होते। यानंतर आज एक रणनीती ठरवण्यात येणार आहे। कदाचित एक मोर्चा काढण्याचा एक विरोधकांचा विचार आहे आणि त्याच्यावरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूण 2 ते 3 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये आगामी मतदानाची तयारी कशी असेल, तसेच त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला काय आदेश किंवा काय सूचना करण्यात येणार, निवडणूक आयोगाच्या कामावरती जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भातील काय भूमिका असणार, तसेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया आघाडी म्हणून काय विषय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत त्यामध्ये शरद पवार असेल, सुप्रिया सुळे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सोबत संजय राऊत सुद्धा या बैठकीमध्ये असणार आहेत। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।